घरातल्यांबरोबर जाणार तेव्हा हा एवढा वेळ होणारच. दर्शनाला किती वेळ लागतो ते पण सांगते. आता आम्ही आलो तर एक गर्दीच नाहीये. माकड ते तर खूप दिसले. तुम्हाला दिसत असेल की माझ्या मागे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं मंदिर. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ट्रॅव्हल, स्टे आणि जेवण पण बाय कार. ठीक आहे, कारण मी आलेली आहे माझ्या सहपरिवाराबरोबर. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो नमस्कार. तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय. सध्या मी आहे शिरगावला. मी इथे काय करते तर मी इथे आलेली आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायला. कधीपासून मला सोलो ट्रिप करायची होती, पण मी आलेली आहे सहपरिवार बरोबर. तर जास्त जेवढं मी एक्सप्लोर नाही करणार आहे, कारण मी काल रात्रीच आली. पण मी सध्या सुरुवात करते स्टे पासून. मी खूप बघितले आणि रात्री लेट आल्यामुळे मला जास्त ऑप्शन दिसले नाहीत. तर मी आता थांबलेली आहे राजमहल पॅलेस हॉटेलमध्ये. खूप क्लीन रूम होते आणि प्रत्येक रूमला ना बाल्कनी आहे आणि व्ह्यू एवढा सुंदर दिसतो यार. हे बघा, हा पूर्ण व्ह्यू दिसतो आणि खूपच छान. आणि रूम जेव्हा तुम्ही बुक कराल, एक सांगते, ऑनलाईन प्राइस 2500 आहे आणि ऑफलाईन 2000ला मला पडलंय. तर तुम्ही ना नंबर काढा त्यांचा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. बघा प्राइस डिफरन्स काय होतोय, तसं मग तुम्ही बुक करा. रूमचा व्हिडिओ पण दाखवते, कसे रूम होते, तुम्हाला आवडतील बघा. आता मी निघाली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 6, पावणे 6. 4ला निघायचं होतं आम्हाला. तर घरातल्यांबरोबर जाणार तेव्हा हा एवढा वेळ होणारच. तर आता मी बसते आणि तुम्हाला सांगते. आणि जिथे माझा स्टे आहे ना, इथून 2 रस्ते जातात. एक आहे 14 किलोमीटर आणि एक 16 किलोमीटरचाच आहे, म्हणजे अर्धा तासाचा डिस्टन्स आहे. तर इथे मी राहत होते, इथे मागे काय फिरेन ते पण दाखवते जर मी फिरली तर. आणि कुठे काही इथे जवळपास खाल्लं तर ते पण सांगते. बाकी सगळे पॉइंट्स कव्हर करता नाही येणार, जेवढं माझ्याने होईल तेवढं ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगते. ट्रॅव्हलचं म्हणाल तर मी बाय कार आली, ते पण मी गावी गेलेली रत्नागिरीला, तिथून मी आली. म्हणून मुंबईवरून कसं यायचं ते जे मी सोलो येणार होती ना, ते सगळे डिटेल्स एकतर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नाही तर इथेच बाजूला देईन की कसं यायचं आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पार्किंगचं सीन सांगते. आधी मंदिराच्या आधी ना 1 किलोमीटर फ्री पार्किंग आहे आणि जर तुम्हाला थोडं मंदिराजवळ यायचं असेल तर इथे ते लोक 100 रुपये घेतात आणि मग तुम्ही कुठेही असं लावू शकता. जर बाय कार तुम्ही येताय तर पार्किंग कुठे करायची ते सांगते. हे बघा माझ्या मागे आहे 4 व्हीलर प्रायव्हेट पार्किंग. ही एवढी जागा आहे. इथे ते लोक घेतात 100 रुपये आणि जर तुम्हाला 100 रुपये नसतील द्यायचं तर 1 किलोमीटर आधीच खूप गाड्या लागतात, तिथे गाड्या लावा आणि मग तुम्ही चालत या. दर्शनाला किती वेळ लागतो ते पण सांगते. आता आम्ही आलो तर एक गर्दीच नाहीये. दाखवते पूर्ण खाली येत. हे बघा, तर जास्त तर गर्दी इथे दिसत नाहीये. माकड ते इथे खूप दिसले. मला इथे पुन्हा पावसामध्ये यायचंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शनाची वेळ सांगते. आता आम्ही आलेलो इथे 7 वाजता सकाळी आणि 10 मिनिटात दर्शन झाले आणि लाईनच 10 मिनिटं पण कमीच म्हणेन, लाईनच नव्हती. म्हणजे आम्ही डायरेक्ट चालतच गेलो आणि गर्दी कमी होती म्हणून आम्ही तिकडे साईडला बसून थोडं बसलो सुद्धा. म्हणजे असं कुठेही देवाच्या इथे गेलो ना की लगेच दर्शन झालं की निघा नका करू, थोडा वेळ बसा तरच काही
जर तुमची श्रद्धा असेल तर. अदरवाईज लवकर या. मला असं वाटतं की जेव्हा पाऊस ॲक्च्युली पडेल ना तेव्हा खूप गर्दी असते आणि तेव्हा मी सोलो यायचा माझा विचार आहे. बघू तो होतो की नाही, कारण इथे यायचं माझं कधीपासूनच होतं. कधीपासून, गेल्या वर्षीपासून मला भीमाशंकरला यायचं पावसाच्या वेळापासून. पण आता कुठे तो दिवस आला. बाकी खूप भारी आहे. खूप वातावरण तर खूपच भारी आहे. आणि इथे बाकी ज्या गोष्टी असतील त्या मी पुढे सांगते. ते बघा. तर आता आमचं ठरलंय, कारण ऑफिसला पण जायचं आहे आणि आमची अचानक ट्रिप ठरली. अचानक म्हणजे हे प्लॅनमध्येच नव्हतं. गावावर निघताना ठरवलं की जाताना भीमाशंकर करूया, म्हणून आम्ही इथे आलो. तर आम्ही ठरलेलं की बाकी फिरायचं, पण जे दुसरं गुप्त भीमाशंकर आहे ते 2 किलोमीटर वॉकिंग आहे आणि तेवढा वेळ नाही आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे जेवढं दाखवेन ते तेवढंच असेल. म्हणजे जसं हायटिनरी किंवा ट्रॅव्हल गाईड असं नाही आहे. इट जस्ट व्लॉग. बाकी बघू नेक्स्ट टाइम जर मी आली तर दाखवेन, एक्सप्लोअर करेन. बाय बाय.